कोकणातील स्वयंपाकघरात आंबटसर आणि चवदार पदार्थांना खास स्थान आहे आणि त्यातलंच एक रत्न म्हणजे कोकम. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्र हो, आज आपण बघणार आहोत कोकम, ज्याचा आता मे महिन्यामध्ये मित्रांनो आता सीझन झालेला आहे. तर मे महिन्याचं आपलं जे कोकम आहे तर ते कशा पद्धतीने बनतं, कोणकोणत्या पद्धतीची मेहनत ह्या कोकमामागे घेतली जाते, तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो संपूर्ण प्रोसिजर कोकम ड्राय कशा पद्धतीने केलं जातं ते त्याबद्दलची माहिती देखील आज आपण तुम्हाला देणार आहोत. आणि हे कोकम आता तुम्ही आपल्याकडे म्हणजे विजयकृष्ण मँगोजमध्येच मित्रांनो तुम्ही खरेदी देखील करू शकणार आहात. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व आपले कोकणातले पदार्थ एका ठिकाणी आता खरेदी करता येणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो आता मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे ते म्हणजे आपल्या फूड प्रोसेसिंग युनिट आपल्या डायरेक्ट बागेमध्ये तुम्हाला घेऊन आलेलो आहे. बागेच्या समोरचं तुम्ही दृश्य बघा. तर मित्रांनो इथे आपलं फूड प्रोसेसिंग युनिट आहे, राजापूर हातिवले येथे. तर इकडेच आपण आजचा तुम्हाला कोकम विषयी संपूर्ण माहिती आता तुम्हाला दाखवणार आहोत. तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या रातांब्याच्या बागेमध्ये. तर ही आहे रातांब्याची संपूर्ण बाग आहे, इकडे बघू शकता तुम्ही. तर याला आता पूर्ण आता बघा झाड फळं लागलेली आहेत ही रातांब्याची अशा पद्धतीने. तर ही फळं पूर्वी हिरवी असतात, आता ही पूर्ण रेडी झालेली आहेत. आता रेडी झाल्याच्या ही ती परिपक्व झाल्याच्या नंतर ही आपल्याला काढून याच्यावरती पुढची प्रोसिजर म्हणजे याची बी साफ करून याच्यामध्ये पाकळी वेगळी करून याच्यावरती आपल्याला प्रोसेस करायची आहे. तर अशा पद्धतीने कोकमाचं जे तुम्ही कोकम आगळ, कोकम सरबत आणि कोकम जे घेता 1 नंबर 2 नंबर 3 नंबर क्वालिटीमध्ये, ते अशा पद्धतीने कोकमाचं फळ असतं. तर मित्रांनो आता तुम्ही कोकमाच्या झाडावरून कोकम कशा पद्धतीने काढला ते तुम्ही बघितलातच. आता फळ आणल्याच्या नंतर ते फळ थोडा वेळ आपल्या खळ्यामध्ये तसं टाकून ते फळ व्यवस्थितरित्या साफ करून त्याच्यामधून हे बघा अशा पद्धतीने त्याला कट करून कशा पद्धतीने काढलं जातं. यापुढे हे बघ, हे जे हे अशा पद्धतीने कोकम काढलं जातं. त्याच्यानंतर हे बघा आता ह्याला सूर्यप्रकाशामध्ये आता तुम्ही वरती पूर्ण ऊन आहे वरती, अशा उन्हामध्ये हे असं सन ड्राय केलं जातं पारंपरिक पद्धतीने. आणि त्याच्यानंतर हे बघा ही दुसरी स्टेप आहे. हे आत्ताच ताजं आहे आणि हे बघा हे पूर्ण सुकलेलं आहे. पीस केल्यानंतर आता इथे जे बघताय ना, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे आहेत ना तर हे रिसेंट कट केलेले आहेत. आता हे आपल्याला हीट पूर्ण उन्हामध्ये वाळवायचे आहेत. आता मित्रांनो हे तुम्ही बघताय ना, हे बघा हे कोकमाची आपल्या पूर्ण पाकळी आहे. ही रिसेंट कट करून आतमध्ये तुम्ही बघताय ही ओली पूर्ण पाकळी आहे बघा. ओळी पाकळी झाल्यानंतर ही आता रिसेंटची आहे. त्यानंतर ही इकडे बघताय ही उन्हात आता वाळत घातली ओली पाकळी पूर्ण. ओली पाकळी ही वाळल्याच्या नंतर ही इकडे तुम्ही बघताय ना, इकडे ही पूर्ण चांगली सुकी खडखडीत होईपर्यंत अशी वाळवली जाते. वरती तुम्ही ऊन बघू शकता. फोकस कर. तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोकम पहिले आपण फळ बघितलं, त्याच्यानंतर आपण ड्रायिंगची प्रोसिजर बघितली आणि त्याच्यानंतर आता आपण त्याच्यानंतर काय केलं आहे, आपण हे कोकम 3 वेळा त्याला आगळाची फूट लावणे म्हणजे ह्याला 3 वेळा आगळामध्ये डीप करून त्याला पुन्हा एकदा सन ड्राय करून आपलं हे अशा पद्धतीचं कोकम हे तयार झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता तुम्ही माझ्या हातामध्ये बघताय हे आहे आपलं एकदम प्रीमियम क्वालिटीचं कोकम आहे. याच्या आधी पहिलं जे बी पडल्यानंतर होते त्याला आपण घूल म्हणतो. त्या घूल नंतर ही प्रोसिजर आपली झालेली आहे. 3 डीप करून आपण एक प्रीमियम क्वालिटीचं पुढे आता हे कोकम तयार झालेलं आहे. तर मित्र हो, आता तुम्हा सर्वांना पडलेला प्रश्न ते म्हणजे ह्या कोकमाची किंमत आणि कोकमाचा रेट. मित्रांनो यावेळी काय झालं, ॲक्च्युली हा जो कोकमाचा जो सीझन असतो, जे रातांबे आपण ज्याला म्हणतो त्याचा जो सीझन असतो तो असतो मे महिन्यामध्ये कोकमाचं सीझन हा असतो म्हणजे हार्वेस्टिंग केलं जातं. या हार्वेस्टिंग पिरियडमध्येच म्हणजेच 20 मेच्या दरम्यान खूप जोरात कोकणात वादळ झालं, पाऊस झाला. त्याच्यामुळे कोकमाचं जे उत्पादन होतं ते शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात काढता आलं नाही. त्याच्यामुळे कोकमाचा रेट यावर्षी थोडासा हाय लेवलला गेलेला आहे. तर मी तुम्हाला याची एक पॅकेजिंग दाखवणार आहे आणि आपले जे इतर प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा आज मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर मित्रांनो आता हे जे तुम्ही कोकम बघताय माझ्या हातात, जे मी तुम्हाला आता दाखवलं आहे
तर ते प्रीमियम सिरीजचं कोकम आहे. तर हे तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवरून तुम्ही हे कोकम ऑर्डर करू शकता. बाय कुरिअर हे तुम्हाला महाराष्ट्र आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण कुरिअरद्वारे हे तुमच्या घरपोच पाठवित आहोत. तर मित्रांनो, अशा पद्धतीची आपल्या ह्या कोकमाच्या आपल्या पाकिटची आपल्या प्रीमियम कोकमाची एक पॅकेजिंग असते. तर हे कोकम तुम्हाला अर्धा किलो आणि 1 किलो अशा या पॅकेजिंगमध्ये मिळणार आहे. नक्कीच मित्रांनो, आपण चांगल्या पद्धतीने हे बनवलेलं कोकम आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलात हे डायरेक्ट आपण फार्मर टू कस्टमर आला तुमच्यापर्यंत पाठवत आहोत. नक्कीच मित्रांनो, तुम्ही हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता खाली दिलेल्या संपर्कावरती. तर मित्रांनो, कोकमासोबतच आपण आपले इतर प्रोडक्ट देखील आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. तर सगळ्यात आधी हे आपलं कोकमाचं पॅकेट आहे. तर हे तुम्हाला अर्धा किलो आणि 1 किलोच्या पॅकेजिंगमध्ये अवेलेबल होईल. मित्रांनो, ह्या सर्वांचे जे रेट्स आहेत, किमती आहेत आणि जी फोटोज आहेत ते तुम्हाला ज्यावेळी तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरवरती व्हॉट्सअप करणार त्यावेळी तुम्हाला सगळ्या प्रोडक्टची एक कॅटलॉग शेअर होणार आहे. त्याच्यावरून तुम्ही ॲड टू कार्ट करून हे ॲड देखील करू शकता आणि आपली ऑर्डर मागवू शकता. तर हे कोकमाचं आपलं पॅकेट होतं. त्याच्यानंतर हे आहे आपलं कुळीत पीठ, जे आपण प्रत्येक कोकणी माणूस आपल्या घरी नेहमी करत असतो. ते कुळदाचं पीठ देखील तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर आपलं आहे हे प्रीमियम कॅश्यू. हे पॉलिश कॅश्यू आहेत. पॉलिश आणि सालवाले म्हणजे SNW हे दोन्ही पॅकेट्स तुम्हाला मिळतील, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आहे आपलं कोकणी वड्याचं पीठ, जे आपण कोकणामध्ये सागोती वडे जे बनवतो त्याचं हे पीठ आहे. हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर हे आपलं कैरीचं मिक्स लोणचं आहे, हे देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हे आपलं 2025 सीझनचा रत्नागिरी हापूसचा हा आमरस आहे. ही 800 ग्रॅमची बॉटल आहे आणि ही तुम्हाला देखील मिळणार आहे. ही काचेमध्ये असली तरी तुम्हाला बबल रॅपिंग करून आपण ही तुमच्या घरपर्यंत पोहोचवणार आहोत. त्याच्यानंतर हे आपलं मालवणी मसाला, आपण जो उसळीसाठी त्याच्यानंतर आपण नॉनव्हेज वगैरे करण्यासाठी जो वापरतो तो हा मालवणी मसाला आहे. तर मित्रांनो, हे आपलं कोकम आगळ, हे देखील आपलं 2025 सीझनचं आहे. हे देखील तुम्ही आपल्याकडनं ऑर्डर करू शकता. आणि त्याच्यानंतर आहे हे कोकम सरबत, जे आपण घरी कोकम सरबत बनवतो. हे अगदी फ्रेश आपल्या कोकमांपासून बनवलेलं कोकम सरबत आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे मेन गोष्ट म्हणजे आपली तळलेल्या फणसाचे गरे. तर हे आपण लाकडी घाण्याच्या तेलामध्ये खोबरेल तेलामध्ये तळलेले आहेत. तर हे देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि हे आहेत आपली कोकणी पापड आहेत. आपले हे उडदाच्या पिठापासून बनवलेले पापड आहेत. अशा या सर्व वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत. या सर्व वस्तू मित्रांनो तुम्ही आपल्याकडनं ऑर्डर करू शकता. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करून या सगळ्या वस्तू तुम्ही एका ठिकाणावरून आता मागवू शकताय. मित्रांनो, या सगळ्या प्रोडक्ट्सच्या किमती तुम्हाला व्हॉट्सअपवरती ज्यावेळी तुम्ही मेसेज करणार आहात त्यावेळी तुम्हाला मिळून जाणार आहे. तिथे तुम्हाला कॅटलॉग येईल. त्या कॅटलॉगमध्ये तुम्ही प्रत्येक प्रोडक्ट सिलेक्ट करून आपल्याकडनं ऑर्डर करू शकताय. मित्र, विजया कृष्णा मँगोज यामध्ये आपल्याकडे ही कोकणातली सर्व उत्पादने, त्याचबरोबर सगळ्यात आपला मेन विषय ते म्हणजे ओले काजू. ओल्या काजूवरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो आहोत. ओले काजू तुम्ही देखील नेक्स्ट सीझनमध्ये ऑर्डर करू शकता. आता तर ओल्या काजू सीझन संपलेला आहे. हे सर्व जे प्रोडक्ट्स आहेत हे तुम्हाला शेतकरी ते डायरेक्ट तुमच्या घरी, आपल्यामध्ये कोणीही नसणार आहे, शेतकरी ते ग्राहक आता तुम्हाला खरेदी करता येणार आहे. ते देखील घर बसल्या. नक्की या मित्रांनो, आपल्या सेवेचा लाभ घ्या, असंच मी तुम्हाला सांगेन. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.